स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख आहे अपरिहार्यतेतील आव्हान. भारताच्या इतिहासातील हे असे एकमेव खाजगीकरण असावे की ज्या निर्णयाविरोधात डाव्यातील डाव्यास ब्र देखील काढता आलेला नाही. टाटा समूहातील धुरीणांसाठी एअर इंडिया म्हणजे बहरला परिजातदारी फुले का पडले शेजारी अशी अवस्था. तो परिजात पुन्हा आपल्याला मिळावा असे त्यांना वाटत होते. या व्यवहारामुळे सरकारचे एक अत्यंत अनुत्पादक अपत्य उजवले गेले आणि टाटा समूहात रूपाने बेतास बाद का असेना पण एका नव्या सदस्याचे आगमन झाले. सरकारी मालकीची एअर इंडिया टाटा समूहाकडे जाण्याच्या निर्णयाच्या विश्लेषणाची दोन प्रमुख अंगे, एक सरकारी, दुसरे टाटा कंपनी आणि भारतीय विमान क्षेत्र. प्रथम सरकारी अंगाविषयी. भारताच्या इतिहासातील एक असे एकमेव खाजगीकरण असावे की ज्या निर्णयाविरोधात डाव्यातील डाव्यास ब्र देखील काढता आलेला नाही. या खाजगीकरणाच्या निर्णयाचे सरकारी अंग समजून घेण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसे आहे. आपल्याकडे कोणत्याही सरकारने खाजगीकरणाचा कोणताही लहान मोठा निर्णय घेतला की जो कोणी विरोधी पक्षात असेल त्याकडून आक्षेप हे आलेच. या प्रकरणात असे अजिबात झाले नाही. याचे अपश्रेय एअर इंडियास आणि श्रेय टाटा समूहात जाते. याचे कारण की सरकारी विमान कंपनी बुडीत खात्यास निघालेली आहे हे ऐतिहासिक सत्य आता सर्व राजकीय पक्षांना कळून चुकलेले आहे आणि या सत्याच्या निर्मितीत सत्याचाच मोठा वाटा आहे. एकेकाळचा हवाई क्षेत्राचा हा महाराजा लोकप्रतिनिधी नामक नव्या सरंजामदारांनी अक्षरशः वेठबिगारीसारखा वापरला. मोफत प्रवास काय, हवे तितके सामान वाहायची मुभा काय, स्वतःसाठी विमान रखडवणे काय, या नव्या सरंजामदाराचे सर्व चोचले महाराजाने आपल्या पैशावर पोचले. तेव्हा तो भिकेला लागणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यात या नव्या सरंजामदाराने केलेली बेफाम रोजगार भरती. अशाने दिवसाला 2 कोटी रुपये इतक्या ठसठशीत वेगाने या कंपनीचा तोटा वाढत असेल तर तीच मुक्ती देणे यातच खरा शहाणपण असतो. तोच या सरकारने दाखवला. तथापि त्याबाबतचे 2 प्रयत्न वाया गेले. पहिल्या प्रयत्नात सरकारने एअर इंडियाची 76% मालकी विक्रीस काढली होती. ती घेण्यात कोणालाही रस नव्हता. 3/4 संसार तुझा, 1/4 माझा असे कधी असत नाही. बऱ्या वाईटाची जबाबदारी घ्यायची तर संसारात पूर्ण अधिकारच हवा हे त्यानंतर सरकारच्या ध्यानात आले. नंतर अडकला मुद्दा मूल्यांकनावर. ते 2 प्रकारनी होते. एक समभाग मूल्यांकन इक्विटी व्हॅल्यू आणि दुसरे उद्योग मूल्यांकन एंटरप्राइज व्हॅल्यू. एअर इंडियाबाबत पहिला मार्ग फारच कटकटीचा होता. याचे कारण मुळात ती काही भांडवली बाजारात सूचीबद्ध कंपनी नाही. तशी ती असती तर समभागाचे मूल्य गुणिला एकूण समभाग वगैरे पद्धतीने बाजारपेठ मूल्य निश्चित करता येते. तसेच सूचीबद्ध कंपन्यांना आपल्या खतावण्या तपासणीसाठी खुल्या कराव्या लागतात आणि मग त्यातून कर्जे आदी देण्याचा तपशील उघड होतो. एअर इंडियाबाबत सर्व काही चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला अशी स्थिती. त्यामुळे मार्ग अशक्यच म्हणून अखेर गेल्या वर्षी यात बदल केला आणि सरळ कंपनी काय भावाने काढली पद्धतीने सरकार सरळ जमिनीवर आले. त्यातून 12,906 कोटी रुपये इतके एअर इंडियाचे राखीव मूल्य ठरवले गेले. म्हणजे त्याखाली कोणाची बोली असू शकत नाही. सरकारच्या या जमिनीवरील पवित्र्याने आताच्या बोली चांगला प्रतिसाद मिळावा आणि एकूण 7 जणांनी ही कंपनी विकत घेण्यात सारस्वत दाखवले. त्यात टाटा समूहाची 18,000 कोटीची बोली सर्वाधिक ठरली. यातील फक्त 2700 कोटी रुपये सरकारला रोखीत मिळतील. उरलेले 15,300 कोटी रुपये हे एअर इंडियाच्या एकूण कर्जाची आंशिक परतफेड असतील. एअर इंडियाचे एकूण कर्ज आहे 61,562 कोटी रुपये. यातून आता 15,300 कोटी रुपये कमी होऊन हे कर्ज 46,262 कोटीवर येईल. पण पंचायत अशी की यात एअर इंडियाची कालच्या तारखेपर्यंतची देणी, वेतन आदी जमा केल्यास ही कर्ज रक्कम 62,000 कोटीहून अधिक होते. हे झिंगट ही आता सरकारची जबाबदारी. म्हणजे पहिले पाडे 55 पण तरीही या निमित्ताने सरकारच्या गळ्यासनं पेलणारी व्याध यामुळे दूर होते. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. विमान कंपनी चालवणे हे सरकारचे काम नव्हते आणि नाही. तरीही सुरुवातीस रोमॅन्टिक समाजवाद आणि नंतर करार सरकारवाद यामुळे सरकारने अशी अनेक कामे
आपल्या गळ्यात घेतली आणि नाकातोंडात पाणी जाऊन प्राण जायची वेळ आल्यावर त्यातील जमेल तितकी कमी करण्याखेरीज पर्याय राहिला नाही. दातावर मारायला काही नाही अशी वेळ आल्यावर दरिद्री नारायण आपल्या घरातील जुने दागदागिने वाटेल त्या पडेल किमतीला विकतो. तसेच हे म्हणून या महत्त्वाच्या कंपनीसाठी सरकारची राखीव किंमत अवघी 12,000 कोटी रुपये इतकी होती. त्यावर 18,000 कोटी रुपये मिळणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा अशी अवस्था आता या व्यवहारातील कंपनी अंगाविषयी. पहिला मुद्दा भावना. एअर इंडिया हे JRD टाटाचे अत्यंत लाडके अपत्य. जेमशेदजी टाटांचे उत्तराधिकारी. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दोराब यांच्याकडून फारसा उत्साही प्रतिसाद नसतानाही JRDने स्वतःच्या हिमतीवर ही कंपनी सुरू केली. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरूंचा स्वप्नाळू समाजवाद, रफी अहमद किडवाई, मोरारजी देसाई यांचा दांडगट सरकारवाद मिश्रित धोरण दांडगाईत सरकारने या कंपनीचे JRDकडून अपहरण केले. त्यानंतर एअर इंडियाची घसरण कोणालाही थांबवता आली नाही. उलट प्रफुल्ल पटेल यांसारख्याच्या काळात तिचा वेग वाढला. तेव्हा टाटा समूहातील धुरीणांसाठी एअर इंडिया म्हणजे बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी अशी अवस्था. फरक इतकाच की त्याचा बहर कधीही सुकला होता आणि थोडीही वाळवीने पोखरलेले होते. तेव्हा त्यांना हा कधी काळी बहरलेला पारिजात पुन्हा एकदा आपल्याला मिळावा असे वाटत होते. म्हणून त्यांनी इतकी मोठी जोखीम पत्करून इतकी बाजी त्यासाठी लावली. पण प्रश्न असा, तो पुन्हा खरोखरच फुलणार का? त्यातील सर्वात मोठे आव्हान अत्यंत बेडप कर्मचारी संख्या. एअर इंडियाचे प्रति विमान साधारणतः 221 इतके कर्मचारी आहेत. विमान कंपनी नफ्यात येण्यासाठी हे प्रमाण 100पर्यंत खाली यायला हवे. म्हणजेच हे जवळपास 13,000 कर्मचाऱ्यांचे लटांभर सांभाळणे काही टाटाच झेपणारे नाही. पण यातील एकही कर्मचाऱ्यास 1 वर्ष कमी करता येणार नाही. नंतर सक्तीची ऐच्छिक निवृत्ती योजना जाहीर करावी लागेल. म्हणजे पुन्हा मोठा खर्च. याच्या जोडीने काही 100 कोटी खर्च विमानावर खर्च करावा लागेल. म्हणजेच पडदे, रंगरंगोटी आदी. सध्या या विमानातील कळकटपणा पाहिल्यास हा खर्च किती मोठा आहे हे कळेल. तिसरे आव्हान असेल ते संगणकीय आदीवरील बँक एंड म्हणतात त्या व्यवस्थांची. त्या सुधारण्यांची फिकीर एअर इंडियाने कधीच केली नाही. कारण प्रवाशांची असहाय्यता हाच त्यांचा माजबिंदू होता. तेव्हा हे सारे बदलणे आले. यासाठी वरकड खर्च करायचा तर टाटा समूहात सर्वात पुष्ट आणि दुभती गाय एकच TCS. पण ते दूध किती जणांना पुरणार हाही प्रश्नच. तेव्हा याच भावनानंद वगळता जमेच्या रकान्यात व्यावहारिक मुद्दा काय? बाजारपेठेतील वाटा हा तो मुद्दा. विमान कंपन्यांच्या यशात आकारमान महत्त्वाचे असते. कारण नफ्यांचा अंश मार्जिन अत्यंत कमी असतो. आकारमान मोठे हवे तर विमानही शेकड्यांनी हवीत, तरच तुम्ही स्पर्धेत उतरू शकता. एअर इंडिया हाती आल्यावर विस्तारा आणि एअर एशिया याच्या जोडीने टाटा समूहाचा हवाई वाहतुकीतील वाटा साधारण 26% होईल. पण तरीही तो 60% वाटा असलेल्या इंडिगोपेक्षा कमी असेल. परंतु एअर इंडिया हाती आल्याने अन्य फायदे जसे की आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अत्यंत सोयीच्या जागा, मार्ग, प्राधान्यक्रम याचा फायदा टाटा समूहास होईल. म्हणजे या व्यवहारामुळे सरकारचे एक अत्यंत अनुत्पादक अपत्य उजवले गेले आणि टाटा समूहात रूपाने बेतास का असेना पण एका नव्या सदस्याचे आगमन झाले. उभयंतासाठी ही अपरिहार्यता होती, ती पार पडली. हे संबंध टिकवण्याचे आव्हान आता सुरू होईल.